तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. तर मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे महिला पात्र असतील तर त्यांची आता या ठिकाणी लिस्ट आलेली आहे. तर या लिस्टमध्ये ज्या महिलांची नावं असतील तर त्यांनाच आता या ठिकाणी 2100 रुपयाचा हा लाभ होणार आहे. तर दर महिन्याला आता 1500च्या ऐवजी सर्व महिलांना आता या ठिकाणी 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या लिस्टमध्ये जर तुमचे नाव असतील तर तुम्हालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर ही लिस्ट कशी चेक करायची आणि यामध्ये अजून नवीन बदलसुद्धा करण्यात आलेले आहे. तर या लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदलसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आणि यामध्ये फक्त ह्याच महिला पात्र असणार आहे. तर यामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, या योजनेच्या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले या वेबसाईटवर यायचं आहे. तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघायला मिळून जाईल. तर इथे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस नावाचं एक बटन दिसेल. तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर टाकून त्याने तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा फिल करून गेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. जर तुमचं या लिस्टमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबरसुद्धा टाकून तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर तुमचं संपूर्ण या ठिकाणी माहिती येईल. जर तुमची या ठिकाणी संपूर्ण माहिती येत असेल तर तुम्हाला या योजनेचे हे 2100 रुपये हे मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं लिस्टमध्ये नाव हे चेक करू शकतात. तर या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि नियमांमध्ये खूप मोठे बदल केले. तर हे कोणते बदल आहेत आणि यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर यामध्ये अर्ज भरणे आणि कागदपत्राची पूर्तता आता ही सोपे झालेले. तर उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र नसेल तरी पात्र महिलांना या ठिकाणी आता योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर यामध्ये उत्पन्नाची सुद्धा अट ही यामध्ये 2.5 लाखाची उत्पन्नाची अट आहे. तर उत्पन्नाचा दाखला जर उपलब्ध नसेल तर कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असले तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे. तर या योजनेतील कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलासुद्धा या योजनेमध्ये लाभ घेऊ शकते. तर राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केलेली आहे. तर या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला. तर आता 2100 रुपये कधी मिळणार आहे तर 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलेले होते, पण आता या योजनेबाबत निर्णय आगामी अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे. तर मुख्यमंत्री पदाची शपथ आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली. तर आता ही लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तर या योजना सुरूच राहील. तर महिलांना मिळणाऱ्या 1500 रुपयेची रक्कम आता याऐवजी सर्व महिलांना 2100 रुपये हे मिळणार आहे. तर या ठिकाणी तुमचे जे 2100 रुपये म्हणजे डिसेंबरचा जो 6वा हप्ता बाकी होतो आता लवकरच सर्व महिलांना हा मिळणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील.